Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. तुम्ही जर बघितलं असेल तर की लास्टचा व्हिडिओ आपण ने क्वेश्चन्स कसे तयार करायचे आणि कसे उत्तर द्यायचे हे बघितलं होतं. सो त्याचाच नेक्स्ट पार्ट म्हणजे आजचा व्हिडिओ असणार आहे, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सेंटेन्स कव्हर करू शकलो नाही. तो व्हिडिओ खूप मोठा होत होता, बट आय एम शुअर तुम्ही ते सगळे सेंटेन्स बघितले असतील, कारण की ते खूप युजफुल आहेत. इट्स नॉट लाईक दॅट की बस व्हिडिओ मोठा होतो म्हणून ते बघायचं नाही. तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे, जर तुम्हाला लवकरात लवकर इंग्लिश शिकायचं असेल तर. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट विथ आवर टुडेज टॉपिक, दॅट इज वेनचा वापर करून आपण क्वेश्चन्स कसे तयार करायचे असतात. राईट, सो लास्ट क्लास आपण वेन डू यू, वेन इज, वेन आर चे सेंटेन्स ऑलरेडी बघितले आहेत. सो आता आज आपण बघणार आहोत वेन कॅन. ओके, कॅन म्हणजे काय? एखादी म्हणजे परमिशन घेण्यासाठी, किंवा तू किती वाजता उठू शकतोस, किंवा तू काय करू शकतोस, हे ॲबिलिटी एक्सप्लेन करण्यासाठी आपण कॅन चा वापर करतो. प्लस तो क्वेश्चन मध्ये कसा फॉर्म करायचा, चला बघूया. वेन कॅन वी मीट म्हणजे आपण कधी भेटू शकतो. वेन कॅन वी मीट? वी कॅन मीट ऑन फ्रायडे. आपण फ्रायडेला भेटू शकतो. ठीक आहे. वेन कॅन यू कम ओव्हर? तू कधी येऊ शकतोस? आय कम ओव्हर टुमॉरो. और instead of over you can use when can you come to my home? तू माझ्या घरी कधी येऊ शकतोस? आय कॅन कम टू युअर हाऊस टुमॉरो. मी उद्या तुझ्या घरी येऊ शकतोस. ओके, सो प्रत्येक सेंटेन्स मी जेव्हा बोलणार आहे तेव्हा तुम्ही सुद्धा बोलून त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, यू हॅव टू स्पीक विथ मी. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. आय कॅन म्हणजे मी येऊ शकतो, मी करू शकतो, मी खाऊ शकतो. ओके, वेन कॅन वी स्टार्ट द प्रोजेक्ट? आपण प्रकल्प कधी सुरू करू शकतो? वी कॅन स्टार्ट द प्रोजेक्ट नेक्स्ट वीक. आपण प्रकल्प पुढच्या आठवड्यात सुरू करू शकतो. वेन कॅन वी स्टार्ट द प्रोजेक्ट? वी कॅन स्टार्ट द प्रोजेक्ट नेक्स्ट वीक. नेक्स्ट, वेन कॅन यू विजिट अस? आय कॅन विजिट यू दिस वीकेंड. मी या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला भेटू शकतो. वेन कॅन आय When can you visit us? I can visit you this weekend. Next, when can you help me? तू मला कधी मदत करू शकतोस? I can help you after 5 p.m. मी तुला 5 वाजेनंतर मदत करू शकतो. When can you help me? I can help you after 5 p.m. Come on, repeat after me. When can you help me? Next, when can we talk? आपण कधी बोलू शकतो? We can talk tonight. आपण रात्री बोलूया. When can you talk? Or when we talk? When can we talk? आपण कधी बोलू शकतो? We can talk tonight. Next, when can you finish the work? तू काम कधी पूर्ण करू शकतोस? I can finish the work by tomorrow. मी काम उद्यापर्यंत पूर्ण करू शकतो. When can you finish the work? I can finish the work by tomorrow. When can you finish the work? I can finish the work by tomorrow. Next, when can we go for a walk? आपण चालायला कधी जाऊ शकतो? We can go for a walk in the evening. आपण संध्याकाळी चालायला जाऊ शकतो. When can we go for a walk? We can go for a walk in the evening. Next, when can you send the report? तू रिपोर्ट कधी पाठवू शकतोस? I can send the report by evening. मी संध्याकाळी रिपोर्ट पाठवू शकतो. When can you send the report? I can send the report by evening. Come on, repeat after me. When can you send the report? I can send the report by evening. Next, when can you call me? तू मला कधी कॉल करू शकतोस? I can call you after lunch. मी
तुला दुपारी जेवणानंतर कॉल करू शकतो. When can you call me? I can call you after lunch. When can you call me? I can call you after lunch. Next, when can we meet for lunch? आपण जेवणाला कधी भेटू शकतो? We can meet for lunch tomorrow. आपण उद्या भेटू शकतो जेवणासाठी. When can we meet for lunch? We can meet for lunch tomorrow. When can we meet for lunch? When can you start the work? तू काम कधी सुरू करू शकतोस? I can start the work today. मी आजच काम सुरू करू शकतो. When can you start the work? I can start the work today. When can you start? I can start the work today. Next, when can we visit the new place? We can visit the new place next month. आपण पुढील महिन्यात नवीन ठिकाणी भेटू शकतो. When can we visit the new place? We can visit the new place next month. Next, when can you give me the documents? तू मला कागदपत्र कधी देऊ शकतोस? I can give you the documents tomorrow. मी तुला कागदपत्र उद्या देऊ शकतोस. When can you give the documents? I can give you the documents tomorrow. When can you give the documents? I can give you the documents tomorrow. Next, when can we plan the trip? आपण प्रवासाची योजना कधी करू शकतो? We can plan the trip this weekend. आपण या आठवड्याच्या शेवटी प्रवासाची योजना सुरू करू शकतो. When can we plan the trip? We can plan the trip this weekend. Next, when can you complete the assignment? तू असाइनमेंट कधी पूर्ण करू शकतोस? I can complete the assignment by Friday. मी फ्रायडे पर्यंत असाइनमेंट कंप्लीट करू शकतो. When can you complete the assignment? I can complete the assignment by Friday. Next, when can we have a meeting? आपण मीटिंग कधी घेऊ शकतो? We can have a meeting on Monday. आपण सोमवारी मीटिंग घेऊ शकतो. When can we meet? When can we have a meeting? We can have a meeting on Monday. When can we have a meeting? Next, when can you pay the bill? तू बिल कधी पे करू शकतोस? I can pay the bill by tomorrow. मी बिल उद्यापर्यंत पे करू शकतो. When can you pay the bill? I can pay the bill by tomorrow. Next, when can we go shopping? आपण शॉपिंगला कधी जाऊ शकतो? We can go shopping this Saturday. आपण शनिवारी शॉपिंगला जाऊ शकतो. When can we go shopping? We can go shopping this Saturday. When can we go shopping? We can go shopping this Saturday. Next, when can you deliver the package? तू पॅकेज कधी पोहोचवू शकतोस? I can deliver the package by noon. मी दुपारपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की तू हे कधी करू शकतोस, तू ते कधी करू शकतोस, मी हे तेव्हा करू शकतो, मी संध्याकाळपर्यंत करू शकतो. सो तुम्ही काय करू शकतात किंवा केव्हा करू शकतात ह्या रिलेटेड तुम्ही वेन कॅन चा वापर करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, वेन कॅन यू विजिट युअर पॅरेंट्स? तुझ्या पालकांना कधी भेटू शकतोस? आय कॅन विजिट माय पॅरेंट्स नेक्स्ट मंथ. मी नेक्स्ट मंथला माझ्या पॅरेंट्सला भेटेन. नेक्स्ट, when can we watch the movie? आपण चित्रपट कधी बघू शकतो? We can watch the movie tonight. आपण रात्री चित्रपट बघू शकतो. When can we watch the movie? We can watch the movie tonight. When can we watch the movie? We can watch the movie tonight. Next, when can you send the email? तू ईमेल कधी पाठवू शकतो?
I can send the email right now. मी आत्ताच ईमेल पाठवू शकतो. When can you send the email? I can send the email right now. Next, when can we start the discussion? आपण चर्चा कधी करू शकतो? We can start the discussion after lunch. आपण दुपारच्या जेवणानंतर चर्चा सुरू करू शकतो. When can we start the discussion? We can start the discussion after lunch. When can we start the discussion? We can start the discussion after lunch. Come on, guys, repeat. When can you come to my office? तू माझ्या ऑफिसला कधी येऊ शकतो? I can come to your office tomorrow morning. मी उद्या सकाळी तुझ्या ऑफिसमध्ये येऊ शकतो. When can you come to my office? I can come to your office tomorrow morning. Next, when can we go to the park? तू उद्यानात कधी जाऊ शकतो? We can go to the park this evening. आपण संध्याकाळी उद्यानात जाऊ शकतो. When can we go to the park? We can go to the park this evening. When can you fix the issue? तू समस्या कधी निराकरण करू शकतो? I can fix the issue by tonight. मी आज रात्रीपर्यंत समस्या निराकरण करू शकतो. When can you fix the issue? I can fix the issue by tonight. When can we start the class? पण वर्ग कधी सुरू करू शकतो? We can start the class at 9 a.m. आपण वर्ग सकाळी 9 वाजता सुरू करू शकतो. When can we start the class? We can start the class at 9 a.m. Next, when can you give me a ride? तुम्हाला कधी सोडू शकतो किंवा कधी राऊंड मारू शकतो? राईड म्हणजे काय? गाडीवरनं जाणे. I can give you a ride in the afternoon. मी तुला दुपारी सोडू शकतो. ओके, सो when can म्हणजे आपण हे कधी करू शकतो, आपण ते कधी करू शकतो, आपण हे या वेळेला ते करू शकतो. हे जेव्हा क्वेश्चन विचारायचे असतात तेव्हा तुम्ही when can चा वापर करू शकतात. नाउ लेट्स लर्न अबाउट when does. राईट, when does म्हणजे when does the store open? does चा वापर आपण कधी करतो? जेव्हा आपल्याला सिंग्युलर सब्जेक्ट यूज करायचा असतो. आता when does the store open? So we are talking about the one store. That's why we are using does here. ओके, सो डू डज कधी आणि कुठे वापरायचं याचा आपण डिटेल व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर बघितला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर चॅनलमध्ये तुम्हाला सर्च केल्यावर नक्की मिळेल तो, आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक त्याची नक्की शेअर करते. गाईज, कम ऑन, नाव लेट्स प्रॅक्टिस सेंटेन्स ऑफ when does. When does the store open? तो इथे when do कधीच म्हणायचं नाहीये. When does the store open? When does the store open? दुकान कधी उघडतं? The store opens at 9 a.m. ओके, आणि इथे लक्षात घ्या, आन्सर देताना तुम्हाला ओपन्स म्हणायचं आहे, नॉट ओपन. ओके, सो याला एस लावायचा आहे प्रत्येक वेळेला, जे वर्ब असणार आहे त्याला. सो when does the store opens? नाही, प्रश्नात नाही, फक्त उत्तरात. When does the store open? The store opens at 9 a.m. दुकान 9 वाजता उघडतं. When does the movie start? चित्रपट कधी सुरू होतो? The movie starts at 7 p.m. चित्रपट संध्याकाळी 7 वाजता सुरू होतो. When does the movie start? The movie starts at 7 p.m. Come on, repeat after me. When does the movie start? The movie starts at 7 p.m. Next, when does the bus leave? बस कधी निघते? The bus leaves at 5 p.m. When does the bus leave? The bus leaves at 5 p.m. Next, when does school end? शाळा कधी संपते? School ends at 3 p.m. शाळा दुपारी 3 वाजता संपते. When does the school end? The school ends at 3 p.m. शाळा दुपारी 3 वाजता संपते. नेक्स्ट, when does the train arrive? ट्रेन कधी पोहोचते? The train arrives at 6 a.m.
ट्रेन सकाळी 6 वाजता पोहोचते. When does the train arrive? The train arrives at 6 a.m. Come on. When does the train arrive? Next, when does the library close? Library कधी बंद होते? The library closes at 8 p.m. Library 8 वाजता बंद होते. When does the library close? The library closes at 8 p.m. Come on, repeat after me. When does the library close? Very good. Next, when does your shift end? तुझं शिफ्टिंग कधी संपतंय? My shift ends at 5 p.m. ओके, म्हणजे आपल्या शिफ्ट असतात, राईट? मॉर्निंग शिफ्ट, इव्हिनिंग शिफ्ट. सो रिलेटेड टू दॅट, when does your shift end? My shift ends at 5 p.m. माझी शिफ्ट संध्याकाळी 5 वाजता संपते. When does your shift end? My shift ends at 5 p.m. When does the concert begin? संगीत कार्यक्रम कधी सुरू होतो? The concert begin at 8 p.m. संगीत कार्यक्रम रात्री 8 वाजता सुरू होतो. When does the concert begin? The concert begins at 8 p.m. Come on. When does the concert? Next, when does the store closes? दुकान कधी बंद होतं? The store closes at 10 p.m. दुकान 10 वाजता बंद होतं. When does the store closes? The store closes at 10 p.m. When does the store close? The store closes at 10 p.m. Next, when does the class start? The class starts at 9 a.m. वर्ग कधी सुरू होतो? वर्ग सकाळी 9 वाजता सुरू होतो. When does the class start? The class starts at 9 a.m. Next, when does your flight depart? तुझी फ्लाइट कधी निघते? डिपार्ट म्हणजे काय? निघणे तिथून. My flight departs at 6 p.m. माझी फ्लाइट संध्याकाळी 6 वाजता निघते. When does your flight depart? My flight departs at 6 p.m. Next, when does the meeting start? बैठक कधी सुरू होते? The meeting starts at 2 p.m. Meeting 2 ला सुरू होते. When does the meeting start? The meeting starts at 2 p.m. When does the meeting start? Meeting starts at 2. I hope guys तुम्ही माझ्या मागून रिपीट करता आहेत आणि तुम्ही सुद्धा मोठ्याने बोलून या सगळ्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करताय. When does the store open on Sundays? दुकान रविवारी कधी उघडतं? The store opens at 10 a.m. On Sundays, दुकान रविवारी सकाळी 10 वाजता उघडतं. When does the store open on Sundays? The store opens at 10 a.m. on Sundays. When does the store Sundays opens at 10 a.m. on Sundays? Good. Next, when does the restaurant close? Restaurant कधी बंद होतं? The restaurant closes at 11 p.m. Restaurant रात्री 11 वाजता बंद होतं. When does the restaurant close? The restaurant closes at 11 p.m. Next, when does the game start? खेळ कधी सुरू होतो? The game starts at 4 p.m. खेळ संध्याकाळी 4 वाजता सुरू होतो. When does the game start? The game starts at 4 p.m. Next, when does the festival begin? सण कधी सुरू होतोय? The festival begins in October. सण ऑक्टोबर मध्ये सुरू होत आहे. When does the festival begin? The festival begins in October. When does the festival
Very good. Next, when does your vacation start? तुझ्या सुट्ट्या कधी सुरू होत आहे? My vacation starts next week. माझ्या सुट्ट्या पुढच्या महिन्यात, पुढच्या आठवड्यात सुरू होत आहेत. When does your vacation start? My vacation starts next week. When does your vacation start? My vacation starts next week. When does the workshop begin? Workshop कधी सुरू होत आहे? The workshop begins at 10 a.m. कार्यशाळा सकाळी 10 वाजता सुरू होते. When does the workshop begin? The workshop begins at 10 a.m. Next, when does the bank open? Bank कधी उघडते? The bank opens at 9 a.m. Bank सकाळी 9 वाजता उघडते. When does the bank open? The bank opens at 9 a.m. When does the bank open? The bank opens at 9 a.m. Very good. Next. When does the park close? उद्यान कधी बंद होतं? The park closes at 7 p.m. उद्यान संध्याकाळी 7 वाजता बंद होतं. When does the park open? When does the park close? The park closes at 7 p.m. Next, when does the movie end? चित्रपट कधी संपतो? The movie ends at 9 p.m. चित्रपट 9 वाजता संपतो. When does the movie end? The movie ends at 9 p.m. Next, when does the office open? Office कधी उघडतं? The office opens at 8 a.m. Office सकाळी 8 वाजता उघडतं. When does the train leave? Train कधी निघते? The train leaves at 7 a.m. Train 7 वाजता निघते. When does the train leave? The train leaves at 7 a.m. Next, when does your work day end? तुझा कामाचा दिवस कधी संपतो? My work day ends at 6 p.m. माझा कामाचा दिवस संध्याकाळी 6 वाजता संपतो. When does your work day end? My work day ends at 6 p.m. Come on, guys, repeat after me. Next, when does the library open? The library opens at 10 a.m. ग्रंथालय सकाळी 10 वाजता उघडतं. When does the library opens? The library opens at 10 a.m. Next, when does the bus arrive? Bus कधी पोहोचते? The bus arrives at 8 a.m. बस सकाळी 8 वाजता पोहोचते. When does the bus arrive? The bus arrives at 8 a.m. Next, when does the class end? वर्ग कधी संपतो? The class ends at 11 a.m. वर्ग सकाळी 11 वाजता संपतो. When does the class end? The class ends at 11 a.m. Very good. Next, when does the concert end? संगीत कार्यक्रम कधी संपतो? The concert ends at 10 p.m. संगीत कार्यक्रम रात्री 10 वाजता संपतो. When does the concert end? The concert ends at 10 p.m. Very good. Come on, repeat after me. When does the gym open? Gym कधी उघडतं? The gym opens at 6 a.m. Gym सकाळी 6 वाजता उघडतं. When does the gym open? The gym opens at 6 a.m. Next, when does the seminar start? Seminar कधी सुरू होतो? The seminar starts at 2 p.m. Seminar दुपारी 2 वाजता सुरू होतो. Okay? Now and the last is when will. आता आपण बघितलं when does ने सेंटेन्स क्वेश्चन्स कसे तयार करायचे. आता आपण बघूया when will. गाइस हे सेंटेन्स स्ट्रक्चर्स ना खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. आता जेव्हा तुम्हाला फ्युचर मध्ये एखादी गोष्ट कधी होईल
असं विचारायचं असेल तेव्हा तुम्ही when will चा वापर करू शकतात. फॉर एक्झाम्पल, तू घरी कधी येशील? When will you come home? I'll come home at 6 p.m. मी संध्याकाळी 6 वाजता घरी येईन. ओके, सो will चा वापर आपण करतो जेव्हा आपल्याला फ्युचर मध्ये एखादी गोष्ट कधी होईल असं विचारायचं असतं. सो नाउ वी विल प्रॅक्टिस 30 एक्झाम्पल ऑफ when will. Are you guys ready for practice? I'm sure you guys are practicing with me and speaking each and every sentence. You guys can pause the video if you need more time. Let's start. When will you come home? I'll come home at 6 p.m. When will you come? I'll come at 6 p.m. Next, when will the project be completed? प्रकल्प कधी पूर्ण होईल? The project will be completed next week. Project पुढच्या आठवड्यात पूर्ण होईल. Next, when will the train arrive? Train कधी येईल? The train will arrive at 9 a.m. Train सकाळी 9 वाजता येईल. When will the train arrive? Arrive म्हणजे काय? येणे. The train will arrive at 9 a.m. Next, when will you finish your work? तू तुझं काम कधी पूर्ण करशील? I'll finish my work by 5 p.m. मी माझं काम संध्याकाळी 5 वाजता पूर्ण करेन. When will you finish your work? I'll finish my work 5 p.m. Next, when will we meet again? आपण पुन्हा कधी भेटू? We will meet again next month. आपण पुढच्या महिन्यात पुन्हा भेटू. When will we meet again? We will meet again next month. When will we meet again? We will meet again next month. Very good. Next, when will the meeting start? Meeting कधी सुरू होईल? The meeting will start at 10 a.m. Meeting 10 वाजता सुरू होईल. ओके, सो इथे तुम्ही लक्षात घ्या की फ्युचर मध्ये आपण बोलतोय की हे कधी होईल, ते कधी होईल, राईट? नेक्स्ट, when will you leave? तू कधी निघशील? I will leave at 7 p.m. मी संध्याकाळी 7 वाजता निघेन. When will you leave? I will leave at 7 p.m. Next, when will the movie be released? चित्रपट कधी रिलीज होईल? The movie will be released next Friday. चित्रपट पुढच्या शुक्रवारी रिलीज होईल. When will the movie be released? The movie will be released next Friday. Next, when will the store open? दुकान कधी उघडेल? The store will open at 8 a.m. दुकान सकाळी 8 वाजता उघडेल. When will the store open? The store will open at 8 a.m. Next, when will the bus arrive? म्हणजे बस कधी येईल? The bus will arrive at 6 p.m. बस संध्याकाळी 6 वाजता येईल. When will the bus arrive? The bus will arrive at 6 p.m. When will the bus arrive? When will the metro arrive? When will the train arrive? Anything you can ask, guys. Only you need to change bus and ask for anything. When will the taxi arrive? Taxi कधी येईल? When will the result be announced? Result कधी announce होईल? The result will be announced tomorrow. Result उद्या announce होईल. When will the result be announced? The result will be announced tomorrow. Next, when will the class end? वर्ग कधी संपेल? The class will end at 4 p.m. वर्ग संध्याकाळी 4 वाजता संपेल. When will the class end? The class will end at 4 p.m. Next, when will you call me? I'll call you tonight. मी तुला आज रात्री कॉल करेन. When will you call me? I'll call you tonight. Next,
When will the festival start? The festival will start in October. सण ऑक्टोबर मध्ये सुरू होईल. When will the festival arrive? The festival will arrive in October. Or festival will start in October. Next, when will the package arrive? Package कधी येईल? The package will arrive next week. Package पुढच्या आठवड्यात येईल. When will the package arrive? The package will arrive next week. When will the seminar begin? Seminar कधी सुरू होईल? The seminar will begin at 2 p.m. Seminar दुपारी 2 वाजता सुरू होईल. ओके, सो हे कधी होईल, ते कधी होईल, तेव्हा तुम्हाला when will बोलायचं आहे. When will the restaurant open? Restaurant कधी open होईल? The restaurant will open at 10 a.m. Restaurant सकाळी 10 वाजता उघडेल. Yes. When will the concert end? कार्यक्रम कधी संपेल? The concert will end at 11 p.m. Concert 11 वाजता संपेल. When will the concert end? The concert will end at 11 p.m. Next. When will the school reopen? शाळा कधी पुन्हा सुरू होईल? The school will reopen in June. शाळा जून मध्ये पुन्हा सुरू होईल. When will the school reopen? The school will reopen in June. Next, when will you visit us? तू आम्हाला कधी भेटशील? I'll visit you next weekend. मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला भेटेन. When will you visit us? I'll visit you next weekend. Next, when will you return? तू कधी परत येशील? I'll return next month. मी पुढच्या महिन्यात परत येईल. When will you return? I will return next month. Come on, repeat after me. When will you return? I'll return next month. Next, when will the book be published? Book कधी publish होईल? The book will be published next year. Book पुढच्या वर्षी publish होईल. Next, when will you start your new job? तू तुझी नवीन नोकरी कधी सुरू करशील? I will start my new job in August. मी ऑगस्ट मध्ये नवीन नोकरी सुरू करेल. I'll start my new job in August. When will the exam be held? परीक्षा कधी होईल? The exam will be held next Friday. परीक्षा पुढच्या शुक्रवारी होईल. When will the exam be held? The exam will be held next Friday. Next, when will the road be repaired? रस्ता कधी दुरुस्त होईल? The road will be repaired next month. रस्ता पुढच्या महिन्यात दुरुस्त होईल. Next, when will the house be ready? घर कधी तयार होईल? The house will be ready in December. डिसेंबर मध्ये घर तयार होईल. When will the house be ready? The house will be ready in December. Next, when will the rain stop? The rain will stop this evening. पाऊस या संध्याकाळी थांबेल. When will you move to the new place? तू नवीन ठिकाणी कधी मूव्ह होशील? I'll move to the new place next week. मी पुढच्या आठवड्यात नवीन ठिकाणी हलवेल किंवा मूव्ह होईल. When will you move to the new place? I'll move to the new place next week. Next, when will the power be restored? वीज कधी परत येईल? The power will be restored by tonight. आज रात्रीपर्यंत वीज परत येईल. When will the flowers bloom? फुले कधी फुलतील? The flowers will bloom in spring. स्प्रिंग मध्ये फ्लावर फुलतील. येस. नाउ आता आपण बघितलं की when will म्हणजे फ्युचर मध्ये विचारण्यासाठी आपण when चा वापर करून क्वेश्चन कसे तयार करतो हे आपण बघितलं. आता आपण बघूया when did म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेलेली आहे. फॉर एक्झाम्पल, तू कधी आलास? तू पुस्तक कधी संपवलंस? म्हणजे तू वाचून क्रिया इथे पूर्ण झालेली असते.
ते गोष्ट कधी झाली, ती गोष्ट कधी घडली हे विचारण्यासाठी आपण वेन डीडचा वापर करतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, वेन डीड यू अराईव्ह? अरे तू कधी आलास? आय अराईव्ड यस्टरडे. अरे मी काल आलो. ठीक आहे, असं आपण बोलतो ना बरेचदा प्रत्येकाशी. सो तसे हे सेंटेन्स आहेत. कम ऑन, यू हॅव टू रिपीट विथ मी. When did you arrive? I arrived yesterday. When did you finish the book? तू पुस्तक कधी संपवलंस? I finished the book last night. So संपवलं म्हणजे इथे वाचून पूर्ण केलं. Right? I finished the book last night. मी काल रात्री पुस्तक संपवलं. Come on, repeat after me. When did you leave the office? तू ऑफिस कधी सोडलंस? I left the office at 6 p.m. मी 6 वाजता ऑफिस सोडलं किंवा तिथून निघालो. When did you leave the office? I left the office at 6 p.m. When did you meet him? I met him last week. Guys, have you noticed के इथे जे verb आहे ना, त्या verbचं past form आपल्याला आन्सर देताना यूज करायचं असतं. राईट? सो इथे मीटचं पास्ट फॉर्म आहे मेट. म्हणजे मी त्याला भेटलो असं आपल्याला म्हणायचं आहे, म्हणून इथे आपण पास्ट वर्ब यूज केलेला आहे. राईट? वेन डिड द मीटिंग एंड? अरे मीटिंग कधी संपली? द मीटिंग एंडेड ऍट 4 p.m. ओके, सो एंडेड आपण यूज केला आहे. येस, गुड. वेन डिड यू बाय द कार? तू कार कधी घेतलीस? आय बॉट द कार लास्ट मंथ. मी कार गेल्या महिन्यात घेतली. वेन डिड यू बाय द कार? आय बॉट द कार लास्ट मंथ. ओके, सो बायचा भूतकाळ बॉट आहे. राईट? नेक्स्ट, वेन डिड यू मूव्ह हिअर? तू इथे कधी आलास? आय मूव्ड हिअर 2 years ago. मी 2 वर्षापूर्वीच इकडे आलोय. वेन डिड यू मूव्ह हिअर? आय मूव्ड हिअर 2 years ago. नेक्स्ट, वेन डिड यू स्टार्ट युअर जॉब? तू तुझी नोकरी कधी सुरू केलीस? आय स्टार्टेड माय जॉब लास्ट इयर. मी मागच्या वर्षी माझी नोकरी सुरू केली. ओके. वेन डिड यू वेक अप? तू कधी उठलास? आय वोक अप ऍट 7 a.m. ओके, सो वेकचा भूतकाळ इथे वोक आहे. आय वोक अप ऍट 7 a.m. मी सकाळी 7 वाजता उठलो. ठीक आहे. वेन डिड यू कॉल मी? सो तू हे कधी केलंस? तू ते कधी केलंस? त्यावेळेला तुम्हाला वेन डिड चा वापर करायचा आहे. आय एम शुअर तुमच्या हे लक्षात आलं असेल. वेन डिड यू कॉल मी? तू मला कधी फोन केलास? आय कॉल्ड यू येस्टरडे. मी तुला काल फोन केलेला. वेन डिड यू सेंड द ईमेल्स? तू ईमेल कधी पाठवला? आय सेंड द ईमेल दिस मॉर्निंग. मी आज सकाळी ईमेल पाठवला. नेक्स्ट, वेन डिड यू लास्ट सी हर? तू तिला शेवटचं कधी बघितलंस? आय लास्ट सॉ हर लास्ट मंथ. मी मागच्या महिन्यात तिला बघितलं. ओके, सो सी चा भूतकाळ सॉ आहे. नेक्स्ट, वेन डिड यू गो ऑन वेकेशन? तू सुट्टीला कधी गेला होतास? आय वेंट ऑन वेकेशन लास्ट समर. मी मागच्या समर मध्ये गेलो होतो. वेन डिड यू गो ऑन वेकेशन? आय वेंट ऑन वेकेशन लास्ट समर. वेन डिड द मूवी स्टार्ट? चित्रपट कधी सुरू झाला? द मूवी स्टार्टेड ऍट 7 p.m. ठीक आहे, चित्रपट 7 वाजता सुरू झाला. वेन डिड यू लास्ट विजिट युअर पॅरेंट्स? तू तुझ्या पॅरेंट्सला लास्ट कधी भेटलास? आय लास्ट विजिटेड माय पॅरेंट्स लास्ट इयर. मी मागच्या वर्षी त्यांना भेटलो. वेन डिड यू लास्ट विजिटेड युअर पॅरेंट्स? आय लास्ट विजिटेड माय पॅरेंट्स लास्ट इयर. नेक्स्ट, वेन डिड यू ग्रॅज्युएट? तू ग्रॅज्युएट कधी झालास किंवा तू ग्रॅज्युएशनची पदवी कधी घेतलीस? आय ग्रॅज्युएटेड इन 2015. मी 2015 मध्ये पदवी घेतली. वेन डिड यू ग्रॅज्युएट? आय ग्रॅज्युएट इन 2015. कम ऑन, सो तुम्हाला काय आठवत आहेत असे सेंटेन्स? कमेंट मध्ये नक्की लिहा, जे तुम्ही डेली वापरत असाल कोणाशी बोलताना, की अरे हे तू कधी केलंस, तू ते कधी केलंस. राईट? सो कम ऑन, टाइप इन द कमेंट्स. वेन डिड यू जॉईन दिस कंपनी? तू या कंपनीमध्ये कधी सामील झालास? आय जॉईन दिस कंपनी 3 years ago. ओके, म्हणजे 3 वर्षापूर्वी असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण 3 years ago असं म्हणतो. 3 years ago, 2 years ago, लाईक दॅट. मी 3 वर्षापूर्वी या कंपनीमध्ये सामील झालो. नेक्स्ट, वेन डिड द कॉन्सर्ट स्टार्ट? अरे संगीत कार्यक्रम कधी सुरू झाला? द कॉन्सर्ट स्टार्टेड ऍट 8 p.m. संगीत कार्यक्रम रात्री 8 वाजता सुरू झाला. वेन डिड द कॉन्सर्ट स्टार्ट?
The concert started at 8 p.m. Next, when did you book the ticket? तू तिकीट कधी बुक केलंस? I booked the ticket last week. मी गेल्या आठवड्यात तिकीट बुक केलं. When did you book the ticket? I booked the ticket last week. Next, when did you have dinner? तू रात्रीचं जेवण कधी केलंस? I had dinner at 8 p.m. मी रात्री 8 वाजता जेवण केलं. When did you have dinner? I had dinner. ओके, सो इथे काय म्हणतोय आपण? When did you have dinner? म्हणजे तू कधी केलंस? आणि आपण म्हणतोय I had dinner म्हणजे मी केलं 8 वाजता जेवण. ठीक आहे, सो इथे जरी क्वेश्चन मध्ये हॅव असला तर इथे आन्सर देताना तुम्हाला हॅडचा वापर करायचा आहे. म्हणजे मी जेवण केलंय. When did you arrive at the airport? तू विमानतळावर कधी पोहोचलास? I arrived at the airport at 5 a.m. मी विमानतळावर सकाळी 5 वाजता पोहोचलो. नेक्स्ट, when did the event end? कार्यक्रम कधी संपला? The event ended at 9 p.m. कार्यक्रम रात्री 9 वाजता संपला. When did the event end? The event ended at 9 p.m. नेक्स्ट, when did you meet your friends? तू तुझ्या मित्रांना कधी भेटलास? I met my friend last weekend. मी मागच्या आठवड्यात भेटलो. ओके, सो met. When did the store close? दुकान कधी बंद झालं? The store closed at 10 p.m. दुकान रात्री 10 वाजता बंद झालं. When did the store close? The store closed at 10 p.m. When did you start learning English? तू इंग्रजी शिकायला कधी सुरुवात केलीस? I started learning English 2 years ago. मी 2 वर्षापूर्वी इंग्लिश शिकायला सुरुवात केली. When did you start learning English? I started learning English 2 years ago. When did you get married? तू कधी लग्न केलंस? I got married last year. ओके, लक्षात आलं इथे get आहे आणि इथे आपण got म्हणजे past form यूज केला आहे. So, when did you get married? I got married last year. नेक्स्ट, when did you last travel? तू शेवटचं लास्ट कधी ट्रॅव्हल केलं होतंस? I last traveled in December. मी शेवटचं लास्ट डिसेंबर मध्ये ट्रॅव्हल केलं होतं. नेक्स्ट, when did you lose your keys? तू तुझ्या किल्ल्या कधी हरवल्यास? I lost my keys this morning. अरे मी सकाळी माझ्या किल्ल्या हरवल्या. नेक्स्ट, when did you change your job? तू तुझी नोकरी कधी चेंज केलीस? I changed my job last month. मी मागच्या महिन्यात माझी नोकरी चेंज केली. ओके, when did you change your job? I changed my job last month. When did the class start? वर्ग कधी सुरू झाला? The class started at 9 a.m. वर्ग सकाळी 9 वाजता सुरू झाला. When did the class start? The class started at 9 a.m. सो थँक्यू सो मच गाईज. आय होप तुम्हाला वेनचा वापर करून खूप वेगवेगळे सेंटेन्स, क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स समजले असतील. आणि अशा सहज सोप्या पद्धतीने जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस कराल, आय एम शुअर तुम्हाला नक्कीच येईल. तर हे सेंटेन्स तुम्हाला वारंवार तुमच्या तोंडाने बोलायचे आहेत की तू हे कधी केलंस, तू ते कधी केलंस, वेन डिड यू डू दिस, वेन डिड यू डू दॅट. ओके, सो जेव्हा तुम्ही वारंवार हे बोला तेव्हा तुम्हाला हे सेंटेन्स स्ट्रक्चर प्रॉपर तुमच्या माइंड मध्ये जाईल की वेन डिड म्हणजे तू कधी केलंस. राईट, सो याची वारंवार प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे. सो मी तुम्हाला रेकमेंड करेल की 10-15 दिवस कंटिन्यू हा व्हिडिओ ऐकत जा. तुम्ही घरामध्ये लावून द्या आणि लिसनिंग प्रॅक्टिस तुमची चालू ठेवा. इतर कामं करता करता पण हेडफोन्स लावा आणि तुमची प्रॅक्टिस तुम्ही चालू ठेवा. आणि जेव्हा मी बोलते तेव्हा माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा बोला. म्हणजे तुमच्या तोंडातनं हे सगळे सेंटेन्स बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. ओके, आणि असंच सोप्या पद्धतीने तुम्ही जेव्हा शिकाल तेव्हा नक्कीच तुम्ही सहज इंग्लिश बोलू शकाल. ओके, आणि जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील तर नक्की डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, तुम्ही कॉल करून ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकतात. थँक्यू सो मच गाईज फॉर watching this video till the end, and I will give you more and more videos to watch. Definitely. Thank you so much. Bye bye.